नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे ही थकबाकीदार 56,000 शेतकऱ्यांच्या 7/12 खातेदारावर स्वतःचं नाव आणि विकास सहकारी समितीचं नाव लावत आहे। यासाठी आम्ही गेल्या 1 जून 2023 पासून 2 वर्ष होत आले तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं आंदोलन सुरू आहे। मात्र राज्य शासनाकडे अनेक वेळा बैठका झाल्यात। राज्य शासनाने याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज शेवटी सीतानवमी असल्या कारणाने सीतामाईला सांगून हे सरकार राज्यात आणि केंद्रामध्ये रामाचं सरकार आहे, रामाच्या नावावर निवडून आलेलं सरकार आहे। सीतामाईला विनंती एवढीच करायची आहे की रामाला सुबुद्धी देव आणि या रामाने म्हणजे श्रीरामांनी या राज्य सरकारला तशा पद्धतीने संदेश द्यावा आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं अशा पद्धतीचं या ठिकाणी आमची मागणी होती। सीतामाता ह्या भूमिकन्या असल्यामुळे आमचे सगळे प्रयत्न फेल झाले, आम्ही थकून गेलो, तरी पण राज्य सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाही। त्यामुळे आज सीतानवमीच्या दिवशी आम्ही सीतामातेला साकडं घातलं आणि सीतामातेला सांगितलं की आमच्या जमिनी वाचवा, म्हणून आम्ही आज हे आंदोलन साकडे आंदोलन केले।